टीईटी पेपर फुटीचं बिहार कनेक्शन उघड. स्पर्धा परीक्षांचे पेपर फोडणाऱ्या उच्च शिक्षित टोळीचा पर्दाफाश. आरोपींजवळ आढळले मूळ प्रश्नपत्रिका. टीईटी पेपर फुटी प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल. एसआयटी स्थापन करून कठोर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. तर सूत्रधारांवर मकोका लावावा, एकनाथ शिंदेंचे आदेश. मला शंका येते ऑपरेशन देवेंद्र आहे. कारण आज ना उद्या कारण देवेंद्र त्यांना असं वाटतंय की देवेंद्र फडणवीस कदाचित उद्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरतील म्हणून आत्ताच त्यांचे पंख काप. ऑपरेशन टायगर हे फडणवीसांना संपवण्यासाठी ऑपरेशन टायगर नाही, हे तर ऑपरेशन फडणवीस. उद्धव ठाकरेंचा हिंगोलीतून हल्लाबोल. राम मंदिर लुटण्यासाठी बनवलं का? उद्धव ठाकरेंच्या सवालांच्या फेरी. लवकरच भाजपमुक्त श्रीरामासाठी आंदोलन करण्याची घोषणा. त्या देवेंद्र फडणवीसांचे अनेक वेळा फोन येत होते, गिरीश महाजनचे येत होते. पहिला मुख्यमंत्री तुम्ही व्हा, परंतु युती तोडू नका. परंतु नाही, पदाची लालसा. मुख्यमंत्री पदासाठी 2019 ला गद्दारी केली. संजय शिरसाटांची उद्धव ठाकरेंवर टीका. शिवसेना आमदार राजेश क्षीरसागरांचा टक्केवारी घेतानाचा व्हिडिओ समोर. ठाकरेंच्या शिवसेनेच्या रवी किरण इंगवलेंचा खळबळजनक आरोप. तर व्हिडिओ बनावट असल्याचा क्षीरसागर यांचा दावा. राम मंदिरातील दान चोरी प्रकरणात एसआयटीने सादर केला 20 पानांचा अहवाल. चोरीच्या 70 घटना सीसीटीव्हीत कैद. काशी विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर राम मंदिरात होऊ शकते सीईओची नियुक्ती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फुटीर खासदार आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. सडलेली पानं गेली, आता नवी कोंब उगवणार असा टोला लगावत गद्दारांवर निशाणा साधलाय. तर भाजप हा पाकिस्तान जनता पक्ष होण्याच्या मार्गावर असल्याची टीका करत शिवसेना फक्त एकच आहे असा पुनरुच्चारही उद्धव ठाकरे यांनी केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकाच विमानाने नागपूरकडे प्रवास केला. विशेष म्हणजे याच विमानात आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत देखील उपस्थित होते. याच विमान प्रवासावर आता उद्धव ठाकरेंनी मिश्किल आणि सूचक असं विधान केलंय. माझी आणि देवेंद्र फडणवीसांची विमानामध्ये उच्चस्तरीय चर्चा झाली. तसेच कालच्या विमानातील चर्चेचा वृत्तांत तुम्हाला लवकरच कळेल असं मिश्किल भाष्यही केलंय. यवतमाळच्या सभेतून उद्धव ठाकरेंनी फुटीर खासदारांसह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. अयोध्येमध्ये राम मंदिरात दान चोरीचा प्रकार उघड झालाय. या प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने एसआयटी नेमली असून कारवाई सुरू आहे. याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधलाय. आता भाजपमुक्त श्रीराम पाहिजेत, त्यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय. राज्याच्या राजकारणात सोशल मीडिया स्टेटसमुळे नव्या चर्चांना उधाण आलंय. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो शेअर करत सूचक संदेश दिलाय. आणि भास्कर जाधव यांच्या देते है भगवान को धोखा तो इंसानों को क्या छोडेंगे या स्टेटसचीही जोरदार चर्चा रंगली आहे. या पोस्ट मागचा नेमका संदेश काय, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. खासदार श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांच्या आगमनापूर्वी विमानतळावर गोंधळ निर्माण झाला. स्वागतासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना बाजूला थांबवण्याचा पोलिसांच्या सूचनेवरून शिवसेना जिल्हाप्रमुख तथा उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांची पोलिसांची शाब्दिक बाचाबाची झाली. काही काळ तणाव निर्माण झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत विश्वास नांगरे पाटलांवर टीका केली आहे. विश्वास नांगरे पाटलांनी एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कौतुक केलं होतं. त्यावरून राज ठाकरेंनी टीका केली आहे. संघाबद्दलची आपुलकी आपल्या मनात ठेवा. जाहीरपणे बोलायचं असेल तर भाजपमध्ये सामील व्हा असा सल्ला राज ठाकरेंनी दिलाय. आमचे काँग्रेसचे आणि समाजवादी पक्षाचे खासदार फुटणार नाहीत असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला. डिलिमिटेशनसाठी आणखी 41 खासदारांची गरज असल्याचंही ते म्हणाले. तसेच खासदार सोनवणे हे त्यांच्या मुलावरच्या आरोपांमुळे मुख्यमंत्र्यांना भेटले असावेत असा अंदाजही रोहित पवारांनी व्यक्त केला.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गाळपासाठी आलेल्या ऊसाला 500 रुपये अनुदान द्यावं आणि MSP 4100 रुपये करावी अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी केली। पुढील 15 दिवस पाऊस न पडल्यास साखर उत्पादनामध्ये 50% घट होण्याचा इशारा त्यांनी दिलाय। 2 महिने पाऊस न झाल्यास पुढील वर्षी ऊस उत्पादन धोक्यात येईल असा गंभीर इशारा देखील त्यांच्याकडून देण्यात आलाय। टीईटीचा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला। या नीट परीक्षेच्या पेपर फुटी मागे महाराष्ट्रातील प्रमुख आरोपी समोर आलेत। त्यानंतर आता पुन्हा शिक्षक पात्रता परीक्षेचे पेपर फुटल्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला। टीईटीचा पेपर तब्बल 1.5 कोटींना विकणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली, तर दुसरीकडे दिल्लीतून टीईटीचा पेपर लीक झाल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी भिवंडी पोलिसांनी कोंडगावमधून सापळा रचला आणि 3 जणांना ताब्यात घेतलं। लोणावळ्यातील लोहगडावर केतन अग्रवाल हत्या प्रकरणानंतर केतन आणि सिया यांचे अनेक जुने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत। त्यापैकी लाल रंगाच्या महिंद्रा इलेक्ट्रिक कारमधील दोघांचा एक व्हिडिओ विशेष चर्चेमध्ये आलाय। 18 जून रोजी केतन याच कारमधून सियासोबत लोहगडावर गेला, मात्र हा प्रवास त्याच्या आयुष्यातील शेवटचा प्रवास ठरेल याची कुणालाही कल्पना नव्हती। तर दुसरीकडे बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आता आपला पत्ता बदलणार आहे। मुंबई पाहायला येणारे चाहते वांद्र्यातल्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर भाईजानची एक झलक पाहण्यासाठी अगदी रोज गर्दी करतात। सलमान बाल्कनीमध्ये येतो आणि चाहत्यांना हात दाखवतो, अभिवादन सुद्धा करतो। गेले कित्येक वर्षांपासून सलमान इथंच राहतो, पण त्याचा पत्ता आता बदलणार आहे। 2024 मध्ये धमकीनंतर बिश्नोई गँगनं गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर अंधाधुंद गोळीबार केला होता आणि त्यानंतर सलमान खानच्या सुरक्षेमध्ये वाढही केली गेली। तो राहत असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर सुद्धा कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला गेला होता। पण सुरक्षेच्या बाबतीत आता भाईजान जास्तच अलर्ट झालाय। वांद्र्यातल्याच चिंबई भागात सलमानच्या आईच्या नावावर 1000 स्क्वेअर फूटची जमीन आहे आणि इथंच तो आता 6 मजली बिल्डिंग बांधणार आहे। ॲडव्हान्स आणि हायटेक सुरक्षा यंत्रणात या इमारतीमध्ये उभारली जाणार आहे आणि समुद्र किनाऱ्याजवळ बांधलेल्या सलमाच्या नवीन घराला महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटीनं 16 जूनला मंजुरीही दिली आहे आणि त्यामुळे लवकरच घराच्या बांधकामाला आता सुरुवात होणार आहे। हे घर कुठे होणार आहे तिथले हे व्हिज्युअल्स आपण पाहतोय। या भागामध्ये आता सलमानचं नवीन घर होणार आहे। आपण पाहतोय की या रस्त्याजवळ आता सलमान खान राहणार आहे। सलमान खान बांद्रामध्येच राहणार आहे। येथील चिंबई रोडचा जो आहे तो संपूर्ण परिसर आहे आणि याच ठिकाणी आता बॉलिवूड स्टार सलमान खान याची 6 मजली इमारतीचं बांधकाम लवकरच सुरू होणार आहे। आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये याच जागेवरती आता सलमान खान याचं नवीन घर तयार होणार आहे। अगदी आपण पाहायला गेलं तर नवीन बांधकाम सुरू होण्याआधी आज ठिकाणी जाते पत्रे म्हणजे लावण्यात आलेले आणि विशेष म्हणजे 16 जून रोजी अगदी महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटीकडून या प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून गॅलेक्सी अपार्टमेंट पासून काही अंतरावरतीच हा संपूर्ण प्रकल्प साकारला जाणार आहे आणि विशेष म्हणजे अगदी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून देखील जायची संपूर्ण काळजी घेतली जाणार आणि गेल्या काही वर्षांपूर्वी देखील सलमान खान यांच्या जुन्या गॅलेक्सी अपार्टमेंट घराच्या इथे देखील जायते गोळीबार करण्यात आला होता। त्यामुळे कुठेतरी सुरक्षा देखील महत्त्वपूर्ण ठरलेली आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतरच ह्याच चिंबई रोड येथे सलमान खानचं नवीन घर जे आहे ते लवकरच बांधकामास जे आहे ती सुरुवात होणार आहे। त्यामुळे आता सलमान खान जो आहे तो चिंबई रोड येथे काही वर्षातच राहायला येणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह श्रीकृष्ण औटी, न्यूज 18 मराठी, वांद्रे। आता सलमाननं घर का बदललं आणि त्याचा नवा महाल कसा असणार आहे आपण समजून घेऊ। वांद्र्यामध्ये गॅलेक्सी अपार्टमेंट सलमानचा सध्याचा पत्ता आहे। अगदी दररोज चाहते इथं गॅलेक्सी बाहेर येतात, जमतात आणि 2024 मध्ये बिश्नोई गँगनी सलमान खानला धमकी दिली होती। 24 मध्ये गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर अंधाधुंद गोळीबार सुद्धा झाला होता आणि गोळीबारानंतर सलमानला Y+ दर्जाची सुरक्षाही मिळाली होती। गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेरच्या सुरक्षेमध्ये वाढ झाली आणि वांद्र्यातल्या चिंबईमध्ये समुद्रकिनारी तो आता नवीन घर बांधणार आहे असं कळत आहे। 1000 स्क्वेअर फुटात आता तो 6 मजली इमारत बांधणार आहे। नव्या बिल्डिंगमध्ये हायटेक सुरक्षा असणार आहे। ॲडव्हान्स सुरक्षा यंत्रणा सुद्धा तैनात असणार आहे।